So there are 73 students are there for the lectures. I have stated yesterday that is half topic of this lecture is already covered. Okay, remaining topic I will cover today. Okay, अर्धा topic already कव्हर झालेला आहे. राहिलेला जो अर्धा आहे तो मी आता शिकवणार आहे. ठीक आहे. द स्टडी ऑफ डिफरंट कंपोनेंट्स ऑफ फार्मिंग सिस्टम. त्यासाठी काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तुमच्या ग्रुपवर मी एक लेक्चर टाकलेलं होतं, युट्यूबचं लिंक शेअर केलेली होती आणि त्या युट्यूबच्या लिंक मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी म्हणलं होतं की बाबांनो ते लेक्चर बघून घ्या ज्यांनी हे लेक्चर ऑलरेडी अटेंड केलेलं नाहीये. ओके, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कंपोनेंट्स म्हणजे काय असतात, डेअरी, पोल्ट्री, फिशरी, पिगरी, सेरिकल्चर, ऍपिकल्चर. ओके, हे जे आहेत हे सगळे जे आहेत हे कंपोनेंट्स आहेत. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणतो कंपोनेंट्स ऑफ फार्मिंग सिस्टम. म्हणजे कसं आहे, थोडक्यात ऍग्रिकल्चर आजकाल फक्त एकाच गोष्टीवर डिपेंड राहून प्रॅक्टिकली किंवा फिजिकली पॉसिबल होत नाहीये. यू हॅव टू जनरेट द सोर्स ऑफ इन्कम फ्रॉम डिफरंट एंटरप्राइजेस. वेगवेगळ्या एंटरप्राइजेस मधनं तुम्हाला सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो जनरेट करावा लागतो. एक
सॉरी फॉर इंटरप्शन. ओके, तर हे जे फार्मिंग सिस्टम आहे त्यामध्ये वेगवेगळे रिसर्च प्रोजेक्ट चालू असतात. ठीक आहे, वेगवेगळे रिसर्च प्रोजेक्ट चालू असतात. त्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन असते, डेअरी फार्मिंग असते, कॅटल रेअरिंग असते, बफेलो असते, शिप गोट असते. मी तुमचं शिप अँड गोटचं रेअरिंग जे आहे ते शिकवलेलं होतं लक्षामध्ये. तर आता जे आहे आपण पिगरीपासून चालू करणार आहे. पिगरी जे आहे ते म्हणजे वराह पालन, ज्याला मराठीमध्ये म्हणलं जातं डुक्कर पालन किंवा वराह पालन. आता मोस्ट ऑफ द मुलांना किंवा मुलींना काय वाटेल की आपल्याकडे काळ्या कलरची डुकर असतात, ती त्याचं पालन करून काय करायचे, ते कोण खाणार किंवा त्याचं मांस कोण खाणार. तर एक लक्षात ठेवा, फॉरेन कंट्रीज मध्ये म्हणजे चीन, जपान, रशिया मध्ये किंवा अमेरिकेमध्ये पिग जे डुक्कर आहे ते खाण्यासाठी वापरतात. जसं आपल्याकडे कोंबडी किंवा बोकड आपण कापतो, तसं इन देअर साइड दे आर युझिंग अ पिग्स. ते पिग्स किंवा डुकर खाण्यासाठी वापरतात. ती जी पांढऱ्या कलरची व्हाईट डुकर असतात, ठीक आहे, त्याला वाटल्यास मी तुम्हाला फोटो पण दाखवीन. ओके, तर त्याला म्हणायचं वराह पालन. जे आपल्याकडे काळे डुकर फिरतात, कचरा घाण खातात, तसं नाहीये. ते डुकर जसं आपली गाय, शेळी किंवा मेंढी सांभाळली जाते तशाच पद्धतीने त्यांना पण सांभाळलं जातं लक्षामध्ये. सो पिग्स आर मेंटेन्ड फॉर द क्रॉप प्रोडक्शन ऑफ पॉर्क. जर जे पिगचं जे हे असतंय, पिगचं जे असतं म्हणजे त्याला मटणाला पॉर्क असं म्हणलं जातं. ठीक आहे, चालतंय. तर त्यासाठी ती डुकरं पाळली जातात. आणि तर त्यांना दे आर फीड विथ द इडिएबल फीड फॉरेज सर्टन ग्रेन्स बाय प्रोडक्ट ऑप्टेन फ्रॉम द मिल्क मीट बाय प्रोडक्ट डॅमेज्ड फीड. म्हणजे जे काडी कचरा, जे दसकड शिल्लक आहे किंवा जे त्याचं खाद्य असते त्यापासून बनवलं जातं. लक्षामध्ये मला हा निकम नाही हो फक्त. कोण कोण तर हे जे आहे फीड किंवा जे वराह पालन आहे, मोस्ट ऑफ दीज फीड्स आर आयदर इडिएबल नॉट इडिएबल आर रिलेटेबल टू द ह्युमन बिंग. म्हणजे हे जे फीड आहे ते लोक खात नाहीत किंवा जे खाऊन शिल्लक राहिलं असते किंवा पचत नाही लोकांना, ते वराहाला पाळलं जातं. पिग्स ग्रो फास्टर अँड इट इज प्रोलिफिक ब्रीडिंग फॉलोविंग 10 to 12 piglets ऍट द टाइम. डुक्कर जे असतं, आपली काळी नव्हे पांढरे डुकर, ते ऍट ए टाइम 10 ते 12 छोट्या छोट्या पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते खूप फास्ट आहे. इट इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग 2 liters पर इयर अंडर द गुड मॅनेजमेंट कंडिशन. ओके, तर ते जे आहेत, ओके, त्यांच्यापासून वर्षातून 2 वेळा ते पिल्ल देऊ शकतात. इन कॅरकरस रिटर्न हाय अबाउट 65 to 75% इन अ लिव्हिंग वेट. म्हणजे ते जवळपास 65 ते 70% वजन फास्टली आणि क्विकली वाढतं. ओके, विदिन अ इयर. ब्रीड्स, इम्पोर्टेड ब्रीड्स ऑफ लार्ज व्हाईट यॉर्कशायर, ओके, लँडसर आर युज्ड वाइडली. यॉर्कशायर इन एक्झॉटिक रीड इन इंडिया. इंडियामध्ये यॉर्कशायर हे जे ब्रीड आहे डुकराचं ते पाळलं जातं. आपल्या देशामध्ये डुक्कर वराह पालन खूप कमी, रेअरली खाल्लं जातं. मोस्टली ख्रिश्चन कम्युनिटी ज्या राज्यांमध्ये, देशांमध्ये आहे किंवा ज्या राज्यांमध्ये आहे तिथं वराह पालन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. ओके, आपल्या मुस्लिम धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये शक्यतो वराह पालन किंवा डुकराचं मटण खाल्लं जात नाही. बट इन ख्रिश्चन कम्युनिटी इट इज इटन. ओके, त्यांच्यामध्ये ते खाल्लं जातं. अ गुड बोर वेट ऑफ 90 kg इन अबाउट 5 to 6 months. 6 महिन्यामध्ये जवळपास 90 किलो वजनाचं होतं. इट इज स्ट्रॉंग ऑन द फीट अँड लेग्स. मदर ऑफ पिग इज सिलेक्टेड शुड हॅव अ लिटल लिटर ऑफ 8 piglets और मोर. ओके, 8 आई जे आहे 8 ते 9 छोट्या छोट्या पिल्लांना जन्म देते. आता डुकरांसाठी हाऊसिंग, लोकली अवेलेबल मटेरियल कॅन बी युज्ड फॉर हाऊसिंग. हाऊसिंगला शक्यतो जे तुमचा गोठा आहे छोटासा किंवा जनावरांचं शेड असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना वापरू ठेवू शकता. 1 pig required about 2.7 metric cube with the wall of 1.2 meter of height. 8 boars can be kept 2.7 to 4.5 meter square area with 2.4 to 6 meter square open space. म्हणजे
सेमी ओपन आणि सेमी क्लोज. निम्मा वेळ बांध दिसतं, निम्मा वेळ ओपन. ओपन म्हणजे बाहेरनं कंपाऊंड असते, तर एकाला जवळपास 2.7 स्क्वेअर मीटर एवढा एरिया एका पिगला लागतो. लक्षामध्ये ठीक आहे. मला काय भावना कुठली पाहिजे अॅग्रोला जायचं, खाली जायचं, पत्रे उचलायचे. आता एका जर पत्र उचलून टाकत असेल 5-6 पान टाकायचे, तुम्ही जाऊन 5 गोळा करत असाल. हाला लेक्चर पत्रा टाकून आल्यावर 5 यायचं. आधी पत्रा टाकून तिथं पत्रा मारायला राहिले, जाऊ पळा आणि काठीने गोळा करा. सापाची काळजी घ्या. हा. Pigs are the most rapidly grown livestock and suffer more from the nutritional deficiency. डुकरं जे आहेत ते खूप स्पीडनं वाढणारी आणि रॅपिडली ग्रोईंग कम्युनिटी आहे. ओके. न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज दे आर रुडिमेंट्स mainly ingredient of swine ration are cereal, millets and the byproduct. डुकरांचं स्पेशल खाद्य मिळतं. जसं गाई म्हशीचं जसं पशुखाद्य असते तसं डुकरांचं पण पशुखाद्य असते. Fiber contained in a soil ration should be very low, around 5 to 6% for the better utilization of the feed. Okay. त्यामध्ये फायबरचं कंटेंट कमी ठेवायचं. Mixed action should be also contain 0.5% of added salt. त्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवायचं. Swine required a comparatively higher percentage of calcium and phosphorus than cattle. तर डुकरांना कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त लागतं ऍज कम्पेअर टू शीप अँड गोट किंवा कॅटल. On an average, the consumption of feed is 3.5% of its total weight. म्हणजे त्याच्या वजनाच्या जवळपास 3.5% तरी त्याला रोज खाद्य लागतं. Feed allowance is calculated 2.5 to 3 kg per 100 kg of body weight. म्हणजे एक समजा 80-90 किंवा 100 किलो डुक्कर असेल तर कमीत कमी त्याला रोज 3 किलो तरी खाद्य पाहिजे. प्लस 0.25 किलो म्हणजे 250 ग्रॅम जे पिकचं जे खाद्य असते जसं मार्केटमध्ये पशुखाद्य मिळतं ते पाहिजे. म्हणजे एका डुकराला कमीत कमी रोज 4 किलो तरी पशुखाद्य दिलं गेलं पाहिजे. As a general rule, well-developed gilts weight about 100 kg when 12 to 14 months. म्हणजे गिल्ट्स म्हणजे मॅच्युअर डुक्कर. ओके. त्याचं वजन 100 किलो होतं 12 ते 14 महिन्यामध्ये. मे बी युज्ड फॉर द ब्रीडिंग. नंतर ते ब्रीडिंग साठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला जर कटिंग साठी वापरू शकता. जेस्टेशन पिरियड ऑफ एन एव्हरेज इज 114 days. 114 दिवसाचा फिमेलचा जेस्टेशन पिरियड असतो म्हणजे वेते 114 दिवसामध्ये. लिटर साइज at the birth may be 1 to 16 number with the body weight of 1 to 25 kg. Okay. ठीक आहे. The normal period between the birth of the piglet is about 10 to 12 minutes. Okay. म्हणजे 10-12 8 9 10 12 असे छोट्या छोट्या पिल्लांना जन्म देते. लक्षामध्ये त्याचं वजन 1 2 3 4 किलो अशा नॉर्मल असते. टाइम टेकन फॉर द होल प्रोसेस ऑफ फरोविंग द रिंग फ्रॉम 1.5 to 4 hours. म्हणजे पिल्ल एकदा द्यायला चालू केलं किंवा व्यायला चालू झालं डुकरी की त्याला कमीत कमी 1.5 ते 3-4 तास लागतात. सो आर वेंटेड आफ्टर 24 days. ओके. वीनड सो कम इन टू हीट आफ्टर 3 to 10 days. म्हणजे एकदा वेल्यानंतर कमीत कमी 40 दिवस ते हिटवर येत नाही. ओके. आणि 40 दिवसानंतर ते हिटवर येतं. हिटवर आल्यानंतर म्हणजे त्याला पुन्हा मेल दाखवायचा किंवा सीमेन द्यायचं. Weighing may be allowed to breed. The bore-sow ratio should be 1:15. It is profitable to raise 2 liters from each sow each and every year. म्हणजे 1 मेल आणि 15 फिमेल असं मेंटेन करायचं. ओके. 1 मेल म्हणजे मेल डुक्कर आणि 15 फिमेल म्हणजे 1 मेल डुक्कर 15 फिमेल बरोबर कॉन्टॅक्ट ठेवल, सेक्शुअल कॉन्टॅक्ट, आणि त्यांच्यापासून त्यांना पिल्ल होतील. हा लक्षामध्ये. ह्याला म्हणायचं वराह पालन किंवा डुक्कर पालन. त्यानंतर नेक्स्ट जे येतं त्याला आपण म्हणतो पोल्ट्री. ओके. नेक्स्ट जे आहे इट इज व्हॉट वी कॉल्ड ऍज अ पोल्ट्री. आता पोल्ट्री आपल्या कॉलेजमध्ये पण चालू आहे. तुम्हाला कोंबड्या तर सर्वांनी पाहिलेल्याच आहेत. न पाहिलेला आहे असा माणूस नाहीये कोण. त्यामुळे इट इज व्हेरी कॉमन प्रॅक्टिस. पोल्ट्री इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग फूड इंडस्ट्री इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात स्पीडनं वाढणारी फूड इंडस्ट्री आहे इन द वर्ल्ड. पोल्ट्री मीट अकाउंट अबाउट 27% ऑफ द टोटल मीट कन्झ्युम्ड. जवळपास जेवढं चिकन किंवा मटन कन्झ्युम होतं त्यापैकी पोल्ट्रीचा 27% एरिया आहे. ओके. ऍव्हरेज ग्लोबल कन्झम्पशन ऑफ 120 eggs per person per year.
ओके, तर वर्षामध्ये एका माणसानं 120 अंडी खाल्ली पाहिजेत. जगामध्ये खातात लोक. आपल्या देशामध्ये फक्त 32 ते 33 अंडी पर वर्षाला खाल्ली जातात. ऍज पर द न्यूट्रिशनल रेकमेंडेशन, per capita consumption is 180 eggs per year and 9 kg meat a year. जर तुमच्या शरीराची प्रोटीनची गरज किंवा न्यूट्रियनची गरज जर भागवायची असेल आणि इफ यू आर नॉन व्हेजिटेरियन आणि तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर वर्षामध्ये कमीत कमी तुम्ही 180 अंडी खाल्ली पाहिजेत. म्हणजे 2 दिवसाआड एक अंड कमीत कमी आणि कमीत कमी 8 ते 9 किलो चिकन मटन वर्षभरामध्ये तुम्ही खाल्लं पाहिजे. सो इट विल फुलफिल युअर nutritional requirement. Majority of the stock useful for the egg production are cross involved in the strain of inbred line of white leghorn to limited extent. Other breed like Rohed Iceland Red, California Grey and Astrotrophs are also used. Okay, ठीक आहे. तर पोल्ट्री जी आहे हे काय काम आहे? पोल्ट्री जी आहे ती दोन प्रकारे वापरली जाते. एक फॉर बॉयलर पर्पज, एक फॉर एग पर्पज, ज्याला लेयर्स पर्पज म्हणलं जातं. तर पोल्ट्री दोन प्रकारे वापरतात मुलांना. एक पोल्ट्री जी असते ती बॉयलर साठी, म्हणजे ती पक्षी 40 ते 50 दिवसामध्ये कापायला विकून टाकायचा, त्याला म्हणतात बॉयलर. आणि एक असते अंडी घालण्यासाठी हाऊसिंग. फ्लोर एरिया अबाउट 0.2 मीटर पर अडल्ट बर्ड इज ॲडिक्वेट फॉर द लाईट ब्रीड्स. तर एका कोंबडीच्या पिल्लाला 0.2 मीटर एवढा एरिया अडल्टला लागतो. अबाउट 0.4 to 0.3 to 0.4 मीटर स्क्वेअर पर बर्ड इज रिक्वायर्ड फॉर हेवी ब्रीड. जे ज्या कोंबड्याची साईज मोठी असते त्यांना 0.4 0.3 ते 0.4 एवढा एरिया लागतो. द हाऊस शुड बी हॅव्हिंग अ गुड व्हेंटिलेशन अँड रिझनेबली कूल इन समर मंथ. वातावरण एकतर थंड पाहिजे, कूल राहिलं पाहिजे. अँड वॉर्म ड्युरिंग इन विंटर. इट शुड बी लोकेटेड ऑन वेल ड्रेनेड ग्राउंड सेफ फ्रॉम द फ्लड वॉटर. तर जे ग्राउंड आहे ते जमिनीपासून उंचावर असावं. जे घर आहे त्याला जाळ्या माराव्यात तिन्ही बाजूनं, म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे. खालनं एक 3 फूट किंवा 4 फूट भिंतीचं बांधकाम करावं, म्हणजे साप, विंचू, काटा, उंदीर, घुस आतमध्ये, मांजर आतमध्ये शिरणार नाही, कोंबड्यांना त्रास देणार नाही. आणि 3 फुटाच्या वर किंवा 4 फुटाच्या वर जाळी मारावी, म्हणजे हवा खेळती राहील. काय होतं, कोंबड्याची विष्ठा आणि कोंबड्याच्या युरिन मधनं मोठ्या प्रमाणामध्ये अमोनिया तयार होतो. आणि जर तुमचं जर पूर्ण घर सिमेंट कॉन्क्रीटचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या अमोनियाच्या वासामुळे किंवा त्या घाणामुळे कोंबडीची वाढ चांगली होत नाही. अबाउट 60 to 70% ऑफ द टोटल एक्सपेंडिचर ऑन द पोल्ट्री फार्मिंग इज स्पेंड ऑन द पोल्ट्री फीड. जवळपास 60 ते 70% कोंबडीचं जे खर्च आहे तो त्याच्या खाद्यावरच आहे. तर जेवढं खाद्य किंवा जेवढं राशन तुम्ही तुमच्या शेतावर तयार करसाल तेवढं तुम्हाला पोल्ट्री उद्योग जो आहे तो प्रॉफिटेबल होईल. आता पोल्ट्रीचं जे खाद्य आहे ते मार्केटमध्ये विकत पण मिळतं, तर प्रत्येक गोष्ट विकत आणली इट इज नॉट सो मच इकॉनॉमिकल. ते काय जास्त इकॉनॉमिकल होत नाही. Hence, use of cheap and efficient ration will give you the maximum profit. Ration should be balanced, containing carbohydrate, fats, mineral, vitamins, some of the common feedstuff used for making poultry ration in India. आता एक लक्षात ठेवा, आता कोंबडीचं जे खाद्य येतं मार्केटमध्ये विकत मिळतं त्याच्यामध्ये तरी काय असतं आणि आपण घालतो त्याच्यामध्ये तरी काय असतंय. मक्याचा भुगा, बार्ली, ओट, वीट, पर्ल मिलेट, स्वार्गम, राईस ब्रोकन. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय. लॅपटॉपची स्क्रीन जरा माझी ब्लाइंड झालेली आहे. आय विल शेअर इट अगेन. मी पुन्हा शेअर करतो. वेट अ मिनिट. ओके, ठीक आहे. ओके, तर कोंबडीच्या राशन मध्ये मका, बार्ली, ओट, वीट, पर्ल मिलेट, स्वार्गम, राईस ब्रोकन, केक्स, मिल, ऑइल केक, मेज, ग्लुटीन, मिल, फिश मिल, मीट मिल, बोन मिल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या जातात. म्हणजे रक्तापासून बनवलेलं खाद्य किंवा सुकलेले मासे किंवा जे मासे लोक खात नाहीत ते, मटणाचे मोठ्या बारकी पीसेस, त्यानंतर मिनरल आणि साल्ट मध्ये लाईमस्टोन, ऑस्ट्रेल सेल, साल्ट, मॅग्नेशियम. ओके, सो दीज थिंग आर युटिलाइज्ड. या बऱ्याच गोष्टी, त्या बऱ्याच बाबी ज्या आहेत त्या वापरल्या जातात इन पोल्ट्री फीड. पोल्ट्री फीड मध्ये या बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच बाबी या युटिलाइज
केल्या जातात लक्षामध्ये. ओके, तर फ्रॉम द डे ओल्ड टू 4 वीक ऑफ एज बर्ड आर फीड ऑन द स्टार्टर राशन. पहिले 4 आठवडे जे आहे ते स्टार्टर राशन म्हणजे त्याची वाढ. तर एक लक्षात ठेवा, पिल्ल जी आहेत ती पिल्ल जवळपास 10 ते 12 रुपयाला तुम्हाला विकत मिळतात. ओके, पिल्ल विकत घेतल्यानंतर ती पिल्ल विकत आणली की तुम्ही त्याला पहिल्यांदा गुळाचं पाणी खायला घालायचं, म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्टेशन मधला शॉक बसत नाही. गुळाचं पाणी खायला घातलं की पहिले 4 आठवडे ओके त्यांना स्टार्टर राशन द्यायचं आणि आफ्टर देअर आफ्टर फिनिशर राशन, आणि त्यानंतर फिनिशर राशन म्हणजे त्याचं वजन वाढावं. मोर एनर्जी अबाउट 18 to 20% प्रोटीन. फिनिशर राशन मध्ये 18 ते 20% प्रोटीन असते. Feed may be given 2 to 3 times in a day. In addition to the foodstuff, antibiotics and drug may also added to the poultry ration. त्याच्यामध्ये 2 ते 3% फूडस्टफ असेल, अँटीबायोटिक असेल किंवा ड्रग्ज असतील. म्हणजे काय असते, कोंबड्या खूप नाजूक प्राणी आहेत, ते खूप लगेच आजारी पडतात, तर त्यांच्यासाठी त्यांना वॅक्सिनेशन देणं पण गरजेचं आहे. लेअरिंग हेन्स आर प्रोव्हाइडेड विथ द ऑस्ट्रेल शेल और द ग्राउंड लाइमस्टोन और रायबोफ्लुविन इज पर्टिक्युलरली नीडेड. आता लेअर म्हणजे काय, अंडी घालणाऱ्या कोंबड्या, आणि बॉयलर म्हणजे काय तर चिकन साठी आहे. तर अंडी घालणाऱ्या कोंबड्यांसाठी ऑस्ट्रल सेल किंवा ग्राउंड लाइमस्टोन हे गोष्टी दिल्या पाहिजेत, जेणेकरून अंड्याचं प्रमाण वाढेल आणि अंड्याचं कव्हर जे आहे, कव्हरिंग जे आहे ते चांगलं बनेल. मेंटेनन्स चिक्स मस्ट बी वॅक्सिनेटेड अगेन्स्ट द राणीखेत डिसीज. जे आहे राणीखेत डिसीजच्या साठी विथ F1 स्ट्रेन वॅक्सिनेशन विदिन फर्स्ट 6 to 7 days ऑफ एज. त्याला F1 स्ट्रेनचं वॅक्सिनेशन बऱ्याच वेळा वॅक्सिनेशन जे आहे ते त्याच्या नाकांमधून किंवा डोळ्यांमधून दिलं जातं. ओके, वेन द चिक्स गेट ऑप्टिमम बॉडी वेट ऑफ 1 to 1.5 kg अराउंड 6 वीक, 6 महिन्यामध्ये म्हणजे 45 ते 55 दिवसामध्ये त्याचं वजन जे आहे ते 1 ते 1.5 किलो होतं. त्यावेळेस ते विकण्यासाठी काढायचे. त्यानंतर समजत बसला तर ते खातात जास्त पण वजन वाढत नाही. सो दे आर नॉट इकॉनॉमिकल. ओके, दे कॅन बी मार्केटेड फॉर द बॉयलर हेन्स मे बी रिटेन्ड फॉर 1 year फॉर द प्रोडक्शन. आणि ज्या कोंबड्या बॉयलरच्या असतात ओके up to the age of 1.5 years, since the egg production get reduced, one hen is capable of laying 180 to 230 eggs in a year starting from the 6 month. आता मी काय तुम्हाला सांगितलं, जी कोंबडी चिकन साठी वापरणार आहे ती 2 महिन्यात काढून टाकायची 1 ते 1.5 किलो वजन झालं की. आणि जी कोंबडी अंड्यासाठी वापरणार आहे, अंड्यांसाठी ओके, ती कोंबडी लय तर लय 1 ते 1.5 वर्ष सांभाळायची. म्हणजे 6 महिन्यानंतर त्या अंडी घालायला चालू करतात. एक कोंबडी 180 ते 230 अंडी घालते. ओके, वर्ष 6 वर्षात नंतर ती म्हणजे चिकन पर्पज साठी विकून टाकायची, सांभाळत बसायची नाही. ओके, त्यानंतर जास्त अंडी घालत नाहीत, त्यामुळं पुन्हा खूप होतात. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. त्यानंतर डक रेअरिंग. आता डक रेअरिंग जे आहे, डक रेअरिंग जे आहे, डक बदक, डक रेअरिंग आर प्रिडॉमिनेंटली इंडिजिनस टाइप ऑफ रेअरिंग ऑफ एग प्रोडक्शन ऑफ नॅचरल फ्लोरजिन. दे हॅव अ प्रोडक्शन पोटेन्शियल ऑफ 130 to 140 egg per bird per year in a places of marshy riverside, wetland, barren moor where the chicken are not other type of stock where not flourish. Duck rear can be better alternative. आता जे बदक पालन आहे, आता बदक लोक घराच्या आजूबाजूला तलावामध्ये डेकोरेटिव्ह पर्पज साठी, ऑर्नामेंटल पर्पज साठी, तलावामध्ये सोडण्यासाठी, किंवा त्याची अंडी पण लोक खातात, किंवा डकचं मीठ पण खाल्लं जातं. म्हणजे तुम्ही विकू पण शकता पिल्ल, लोक घरी सांभाळायला पण नेतात, किंवा तुम्ही त्याची अंडी पण विकू शकता किंवा ते चिकन पण विकू शकता. इंडियामध्ये एवढं फेमस नाही. इम्पॉर्टंट इंडियन ब्रीड आर सायलेंट मिटी अँड नागेश्वरी which are mostly found in the eastern region of the country. Khaki Campbell and Indian Runner are the most popular breed for the egg laying. नाव लक्षात ठेवा, Campbell and Indian Runner यासाठी फेमस आहे. Runner is the second best producer. White Pinky, Musky Cowrie, Alsaburi are known for the meat production. Okay, आणि मटणासाठी White Pinky, Musky Cowrie, Alsaburi. In mild climate, it is possible to rear a duck without artificial shelter. Okay, वातावरण जर थंड असेल तर त्यासाठी शेल्टरची गरज नाहीये.
इन अ स्लाइट फेन्सिंग, फक्त एक फेन्सिंग पाहिजे 1.2 मीटर ऑफ हाईट इन्क्लुझिंग विथ द यार्ड इनफ टू स्टॉप एनी प्रिडेटर. बाहेरनं उंदीर, मुंगूस, साप असल्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. द नेक्स्ट साईज इज 0.3 to 0.3 to 0.45 मीटर. Every 3 duct is sufficient. A water channel of 0.5 meter width and 0.20 meter deep is constructed as the far end of the both side parallel to the night shelter and rearing houses. आता बदकाला बदल जमिनीवर पण लावू शकतो आणि पाण्यामध्ये पण लावू शकतो. मग काय करायचं, तुमचं जे बदकाचं घर आहे त्याच्या चारही बाजूनं एक 0.5 मीटर आणि 0.20 मीटर डीप पाण्याचा एक चॅनल फिरवायचा आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं. म्हणजे बदक खाऊन खाऊन पाण्यामध्ये शांत जाऊन बसतात किंवा पाण्यामध्ये पोहतात, त्यांना पाणी आवडतं. ओके. डक रेअरिंग. डक नॉर्मली रिक्वायर्ड लेसर अटेन्शन. दे supplemented their food by foraging, eating fallen grain in harvested paddy field and small fishes and other aquatic मटेरियल इन अ लेक अँड पॉन्ड. तो डकला जर ते तलावामध्ये किंवा तुमच्याकडे शेततळ असेल तर स्वतःचं खाद्य स्वतः शोधतात, किडे मकोडे खातात, त्यासाठी तुम्हाला काही लेक खाद्य देण्याची गरज नाहीये. हावेवर फॉर इंटेन्सिव्ह रेअरिंग पिलेट फिडिंग मे बी गिव्हन. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात वापरायचं असेल तर छोट्या छोट्या गोळ्या मिळतात खाद्याच्या, त्या जरी दिल्या तरी त्यांना त्यांचं खाद्य पूर्ण होतं. किंवा आपण जे कोंबडीला खाद्य घालतो तसल्या प्रकारचं भाताचे बारीक बारीक तुकडे, मक्याचे तुकडे, ज्वारी असं टाकलं तरी ते खातात. The general management of the duck is similar to that of the chicken. Chicken सारखीच आहे. The incubation period is 28 days. During the early part of the life, newly hatched ducklings require warm temperature under the natural or vegetable condition. सुरुवातीला थोडंसं उबदार वातावरण लागतच आहे, लक्षामध्ये. त्यानंतर येतं आपलं ऍपिकल्चर. ऍपिकल्चर म्हणजे मधुमक्षिका पालन. ओके. ऍपिकल्चर म्हणजे मधुमक्षिका पालन. त्याचा व्हिडिओ मधुमक्षिका पालनाचा मी तुम्हाला युट्यूबवर शेअर करीन, तर तो तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला मधुमक्षिका पालन कसं करतात ते कळेल तुम्हाला. ऍपिकल्चर is a science and agriculture is subsidized occupation and it is an additional source of income for the farmer. तर ऍपिकल्चर साठी काय असतंय बेसिक सांगतो. ऍपिकल्चर साठी महाबळेश्वरला मधुमक्षी संचालनालय आहे, मधुमक्षिका पालन. तिथं तुम्ही जायचं, तिथं ते तुम्हाला लाकडाची पेटी विकत देतात, ज्याच्यामध्ये मधमाशा त्यांचं पोळं तयार करतात. त्यानंतर तुम्हाला काही राणी माशी, एक राणी माशी आणि काही कामकऱ्या माशा देतात. त्या घेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये यायचं. एक स्टँडवर ती पेटी ठेवायची, त्याच्यामध्ये राणी माशी आणि कामकरी माशी सोडायच्या. राणी माशी काय करते, अंडी घालते आणि संख्या वाढते. संख्या वाढली त्या मधमाशा ज्या आहेत त्या तुमच्या शेतामध्ये आजूबाजूच्या जवळपास 1-2-3 किलोमीटरवर फिरतात आणि मध गोळा करतात आणि तुमच्या त्या पेटीमध्ये मध ठेवतात. मध पेटीमध्ये मध तयार झाला की काय करायचं, जसं पीपीई किट असतं तसं किट विकत मिळतं. ओके. तसं किट घालायचं, त्या जाळीमधलं ती फ्रेम बाहेर काढायची, त्याच्यातल्या सगळ्या माश्या हाताने बाजूला करायच्या. हाताला हँडग्लोव्ह घातलेले असतात, पूर्ण बॉडी पूर्ण पीपीई किटने कव्हर केलेली असते. ओके. मधमाशा सगळ्या काढायच्या, चावत नाहीत, त्या रेअरिंग असतात. नंतर एक मशीन मिळते, त्या मशीन मध्ये ती पेटी ठेवायची आणि ती मशीन गोल 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 फिरवली की सगळा मध तुमचा जमा होतो. मध जमा करून झाला की ती पेटी जी आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक होल्स असतात, ती उचलायची आणि पुन्हा जिथं आपलं मधमाशीची पेटी आहे तिथं त्या रॅक घेऊन लावायचं. पूर्ण माशा त्यामध्ये जाऊन बसतात, पूर्ण मध गोळा करायला चालू करतात. तर ही जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात आपण ऍपिकल्चर. तर ऍपिकल्चरचा व्हिडिओ मी तुमच्या ग्रुपवर टाकतो युट्यूबवर, तर तुम्ही पाहून घ्या. द स्पेसीज, द 2 bee species in India are Apiaceae indica and Apiaceae mellifera and Apiaceae cerea are known as Indian bee, while Apis mellifera is known as European or Western bee. या ज्या मधुमक्षिका आपण पाळतो त्या जास्त चावत नाही. आग्यामऊ चावतं, जे नॅचरली झाडाच्या फांदीवर बसतं का नाही त्याला आपण आग्यामऊ म्हणतो. ह्या ज्या आपण पाळतोय त्या नॉर्मल असतात. Apis cerenia, several commercial beekeeping in most part of the country. It has an intensive behavior of swarming and absconding the honey. Wild varieties from 12 to 15 kg per hive. म्हणजे एका पेटीपासून 12 ते 15 किलो मध आपल्याला मिळतो आणि एक मधमाशी ऍपिस सिरियाची जवळपास 1 किलोमीटर पासून मध गोळा करून आणते.
mellifera. This species has achieved a great success in northwest state of India. Average honey production from this species is between 30 to 40 kg per hive. बघा Apis mellifera म्हणजे जे नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम, मेघालय, मिझोरम त्या भागातलं वातावरण सुटेबल असते. त्या एका घरट्यापासून 30 ते 40 किलो मध निघतो. म्हणजे एकदम निघत नाही, महिन्यातून काढावा लागतो. ओके, आणि त्या 2 ते 3 किलोमीटर पासून मध गोळा करतात. आता ऍपिकल्चरचं मॅनेजमेंट. फ्लॉवरिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ प्लांट स्पेसीज आर व्हेजिटेड बाय द हनी बी फॉर द नेक्टर अँड पोलन. तर शक्यतो सूर्यफूल किंवा फुलाची झाडं लावली तर लवकरात लवकर मध तयार होईल. मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ नेक्टर अँड पोलन आर मेज, मस्टर्ड, सनफ्लावर, प्लॅम, लिची, पोंगोमिया, कोकोनट, सिसॅमम आर हे जे आहे हे क्रॉप लावावेत. मका लावावी, मस्टर्ड लावावं, मोहरी असेल, सूर्यफूल असेल, प्लॅम असेल, लिची असेल, पोंगोमिया असेल, कोकोनट असेल, सिसॅमम असेल. द बिगिनर शुड स्टार्ट विथ 2 अँड मोर दॅन 5 कॉलनी. सुरुवातीला 2 नंतर 5 कॉलनी म्हणजे विकत आणायच्या तुम्ही. द हाईव्ह कन्सिस्ट ऑफ बॉटम बोर्ड, ब्रॉड चेंबर, ब्रूड चेंबर, फ्रेम, सुपर चेंबर फ्रेम, टॉप कवर, इनर कवर, एंट्रन्स, road. Okay, the most suitable time for commercial beekeeping in the locality is the arriving of swarming season. The swarming is a natural tendency of bees to divide their colonies under the condition start generally favorable for survival of both parental colony and swarming. This occurs during the late spring and early summer. म्हणजे थंडी चालू संपायच्या सुरुवातीच्या वेळेस संपता सुरुवातीला त्यावेळेस एका कॉलनीपासून 2 कॉलन्या करतात आणि मधमाशा ब्रीडिंग मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आता हनी कलेक्शन. हनी इज अ स्वीट viscous liquid produced by the honey bee mainly from the nectar of the flower. The nectar collected by the bee is processed and placed in a combo cell for ripening. During the ripening, sucrose is converted into the glucose and the fructose by the enzyme called as invertase, which is added to it by the honey. Okay, मधमाशा काय करतात, ग्लुकोज, फ्रुक्टोज त्याच्या तोंडामध्ये स्त्रोत, त्यातले एन्झाइम्स येतात आणि त्याच्यापासून एक सुंदर मध निर्माण होतो की ज्याच्यामध्ये जो खाल्ल्यामुळे इम्युनिटी पॉवर तुमची वाढते, तुमचं हिमोग्लोबिन वाढतं आणि मध जो आहे तो आयुर्वेदिक मेडिसिन जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. लक्षामध्ये हनी इज एक्सलंट एनर्जी फूड विथ एन ऍव्हरेज ऑफ अबाउट 305 कॅलरीज पर केजी. 1 किलो मध खाल्ला की तुम्हाला 3500 कॅलरी एवढी ऊर्जा भेटू शकते. It is directly absorbed into the human bloodstream requiring no digestion. हे मध डायरेक्टली तुमच्या रक्तात शोषला जातो, त्यासाठी पचायची किंवा पचन क्षमता किंवा पचवून घेण्याची आवश्यकता काहीही भासत नाही. त्यानंतर अजून एक कॉम्पोनंट आहे आपल्या फार्मिंग सिस्टमचा, तो येतो फिशरी. ओके, तर विथ ट्रेडिशनल मॅनेजमेंट फार्मर ऑप्टेन हार्डली 300 to 400 kg ऑफ वाईल्ड कल्चर फिश. आता तुम्हाला हे फिशरी करायचं कुठं? आता एक लक्षात ठेवा, शेततळी आहेत, शेततळी. आता बऱ्याच शेतकऱ्यांना सबसिडीमुळे शेततळी विकत घेतात. हावेवर कंपोजिट कल्चर विथ द स्टॉकिंग डेन्सिटी ऑफ 500 to 7500 fingerlings per hectare and a supplementary feeding can boost the total biomass production. तर शेततळ्यापासून मासे पालन, गोड्या माशाचं पालन कसं करायचं? आता कोकणामध्ये जे मासे येतात आपल्याकडे ते सगळे खाऱ्या पाण्यातले मासे असतात, किंवा आपल्याकडे पण नदी नाल्या, ओढ्यांमध्ये किंवा तलावांमध्ये जे मासे हे करतात, लोक विकत आणतात. तर तुम्ही माशाचं उत्पादन पण घेऊ शकता. ओके, आता कसं घ्यायचं माशाचं उत्पादन? तर द डेप्थ ऑफ पॉन्ड शुड बी 1.5 to 2 मीटर. द क्ले सॉइल having a higher water retention capacity and hence the best suited for fish rearing. Pond water should be appropriate portion of nutrient like phosphate 0.2 to 0.4 ppm, nitrate 0.6 to 0.1 ppm, dissolved oxygen 5 to 7 ppm. Water should be slightly alkaline 7.5 to 8.5. The pH is less than 6.5. It can be with addition of lime. जर pH कमी असेल तर चुना वापरून तो वाढवता येतो at the regular interval of 2 to 3 days. Higher pH 8.5. एक मिनिट, फोन आहे. हॅलो, बरं आपा एक काम करायचं, 10 वर्षात पाहू दुसरी नाही.
तर जे आहे द पॉन्डची साईज तुम्हाला सांगितली, तर एक लक्षात ठेवायचं, पॉन्डच्या खाली प्लास्टरिंग करायचं आणि त्यानंतर थोडीशी त्यामध्ये माती पण टाकायची आणि पाणी त्यात अशी वरनं पाणी पडलं पाहिजे, त्यात बारीक पाण्याची धार पडली पाहिजे. म्हणजे काय होतं, पाण्याच्या धारीमुळे हवेतलं ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये मिक्स होतो. आलं त्याच्यामध्ये त्या पाण्यावर जर शेवाळ बिवाळ येत असेल तर ते शेवाळ काढलं पाहिजे, तर पाण्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होणार नाही. आणि पीएच मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. हायर द पीएच, ओके, 8.5 पेक्षा जर गेला, कॅन रिड्युसेस विथ द ऍडिशन ऑफ जिप्सम. जर पीएच वाढला 8.5 पेक्षा तर जिप्सम वापरायचं. ऍप्लिकेशन ऑफ फ्रेश डंग मे ऑल्सो रिड्युसेस द हाय पीएच ऑफ द वॉटर. जर पीएच वाढत असेल तर शेण जरी टाकलं तरी चालेल. Soil of the pond should be tested. Nitrogen, phosphorus contain. If the nutrient content is less, nitrogenous fertilizer like superphosphate, okay, can be added. जर फॉस्फरस नायट्रोजन कमी असेल तर थोडासा नायट्रोजन युरिया किंवा सुपरफॉस्फेट टाकून मॅच करायचा. ऑर्गॅनिक मॅन्युअर सच एज एफआयएम, पोल्ट्री ड्रॉपिंग मे ऑल्सो बी अप्लाइड. कोंबडीचं खाद्य किंवा शेण जरी थोडंफार टाकलं तरी सुद्धा ते मासे आहेत ते खातात. Also applied to promote the growth of the phosphato or zooplankton species of the fish. Okay. ओके, फिशरी. आता फिशरी मध्ये कोणत्या प्रकारचे मासे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहेत किंवा रेअर केले जातात, तर त्याच्यामध्ये कटला. इट इज द फास्ट ग्रोइंग फिश. इट इज कंझ्युम अ लॉट ऑफ व्हेजिटेशन अँड डिकम्पोजिंग हायर प्लांट. इज मेनली सरफेस अँड कॉलम फीडर. हा जास्त खाली राहत नाही, वर राहतो पाण्याच्या सरफेसच्या जवळ. कटला ज्याला म्हणलं जातं. त्यानंतर रोहू येतो. ओके, इट इज अ कॉमन फीडर फिश अँड फीड ऑन द ग्रोइंग फिश अँड इट कंझ्युम व्हेजिटेशन अँड डिकम्पोज अ हायर प्लांट मेनली कॉलम ऑफ सरफेस फीडर. हा पण वरच म्हणजे पाण्याच्या वरच्या लेअर मध्येच करतो. रोहू, कटला. कॅलाबसा, इट इज अ बॉटम फीडर. तो खाली तळ्यात खाली करतो, ज्याला मिरगल. इट इज ऑल्सो अ बॉटम फीडर टेकिंग अ डिस्टरियस लार्ज एक्सटेंट डायमेन्शन्स. ओके, त्यानंतर इथं सिल्वर क्रॅब. इट इज मेनली अ सरफेस फायटोकोटॉन फीडर आणि ऑल्सो फीडर ऑफ मायक्रो प्लांट. ओके, म्हणजे जलपर्णी, जलकुंभी याच्यावर पण खाते. ते जर वाढ असेल ते पण खातो. ग्रास क्रॅब, इट इज अ स्पेशलाइज्ड फीडर ऑन aquatic plant and cut grasses and other vegetative matter. It is also fast growing exotic fish. तर ग्रास फीडर हे जे आहे हा एक्झॉटिक फिश आहे. इट इन अ कंपोजिट फिश कल्चर फायटोगॉन्स फिश, कटला, रोहू, मर्गेला कॅन बी कंबाइंड विथ द ओमनिवोरस कॉमन क्रॅब, फायटोकॉन फीडर, सिल्वर क्रॅब. म्हणजे काही वर तळाव्याच्या वरच्या बाजूवर खाणारे आणि तळाव्याच्या खालच्या बाजूवर खाणारे असे दोन्ही प्रकारचे मासे शेततळ्यामध्ये सोडावे. ओके, management for higher productivity, fish are to be provided with the supplementary feeding with the rice bran, oil cakes. This will enable a faster growth and better yield. Each variety of the crab could be stocked into 500 fingerlings with a totally 5,000 to 800 per hectare. The stock density will be enabled to get a maximum yield of 2,000 to 5,000 kg of fish annually under the good management condition. म्हणजे मासे 500 ते 5,000 मासे छोटी छोटी पिल्ल विकत मिळतात, ते पाण्यामध्ये सोडायची. ते त्यांना खाद्य खायला घालायचं. पशुखाद्य, माशाचं खाद्य मार्केटमध्ये विकत मिळतं किंवा भात, मका असं सुद्धा तुम्ही पशुखाद्य फिश खाद्य वापरू शकता. शेण असेल थोडस किंवा पोल्ट्रीचं ड्रॉपिंग असेल ते पण मासे आनंदाने खातात. आणि त्याचं वजन मग 200 ते 500 किलो पर्यंत, म्हणजे एक मासा 1.5 ते 2 किलोचा भेटतो, ते तुम्ही विकू शकता. त्याच्यानंतर येतं सेरिकल्चर. ओके, त्याच्यानंतर येतं सेरिकल्चर. आता सेरिकल्चरचं आपल्या कॉलेजमध्ये युनिट आहे. सेरिकल्चरचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. ओके, ऍक्च्युली कसं आहे माहिती का पोरांनो, तुम्ही जर आता आपलं कॉलेज फिजिकली चालू असतं तर तुम्हाला आपल्या कॉलेजची पोल्ट्री दाखवली असती. पोल्ट्री आपली चालूच आहे. आपल्या कॉलेजचं पॉली हाऊस दाखवलं असतं. पॉली हाऊस मध्ये आता मिरचीचा तोड्या चालूच आहे. आपलं डेअरी मध्ये मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट चालू आहे, ते पण तुम्हाला दाखवलं असतं. सेरिकल्चर आपलं चालू आहे, ते पण तुम्हाला दाखवलं असतं. इतक्या गोष्टी दाखवता आल्या असत्या. पण ऑनलाईन शिकवायचं म्हणलं की अशी बोंबाबोंब होती की पोरांना प्रॅक्टिकल नॉलेज भेटत नाही. हा एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे. बघू पुढच्या महिन्यात जर कॉलेज चालू करायला परमिशन भेटली तर आपण प्रॅक्टिकली किंवा फिजिकली भेटू. तर सेरिकल्चर म्हणजे काय? रेशीम उत्पादन. ओके, India occupies second position among the silk producer country in the world next to China.
द टोटल एरिया अंडर मलबेरी इज अराउंड 2000 हेक्टर इन. तुम्हाला सोपं सांगतो, सेरिकल्चर मध्ये काय असते. सेरिकल्चर मध्ये काय करायचं असते माहिती का, तुतीची लागवड करायची आणि आळ्या ते अंडी विकत मिळतात. तर तुती 1-2 एकरावर लागवड करायची आणि त्याच्यानंतर चंद्रिका विकत मिळतात, म्हणजे जाळी असते आणि रॅक करायची. तर पहिल्यांदा आळ्या आणल्या की त्यांना पानांवर सोडायचं. ते 5-6 दिवस पानं खातात आणि शांत विश्रांती घेतात, म्हणजे झोपतात मोल्टिंग मध्ये. पुन्हा जाग्या झाल्या की पुन्हा पाला खातात, पुन्हा मोल्टिंग मध्ये जातात. पुन्हा जाग्या झाल्या की पुन्हा पाला खातात, पुन्हा मोल्टिंग मध्ये जातात. तर असं 1 महिना 1.5 महिन्यामध्ये आळ्या ककून मध्ये जातात, ककून मध्ये कोशामध्ये, आणि ते कोश तुम्ही नेऊन विकायचे. ओके, रामनगर कर्नाटक मध्ये खूप मोठं मार्केट आहे सेरिकल्चरचं. गुड क्वालिटी जर असेल कोश तर 450-500 रुपये किलो भेटतो. पुअर क्वालिटी मध्य क्वालिटी असेल तर 350-300 रुपये पर्यंत भेटतो. तर त्याची विक्री करू शकता. तर काही करायचं नाही, फक्त आळ्यांना पाला खायला घालायचा. तर आपल्या कॉलेजमधला फोटो ग्रुप टाकी. इंडिया occupies the second position next to China. The total area under mulberry is around 2000 hectares. More than 98% of the mulberry silk is produced from the 5 traditional sericulture states. तर अख्ख्या देशामध्ये सगळ्यात जास्त मलबेरी जे आहे ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगाल, तमिळनाड, जम्मू अँड काश्मीर इथं मोठ्या प्रमाणात होतं. आणि आता महाराष्ट्राचा नंबर पण लागतो. त्यालाच बोरिकल्चर पण म्हणलं जातं. कल्टिवेशन ऑफ मलबेरी प्लांट इज कॉल्ड एज बोरिकल्चर. तर त्यांना फक्त आणि फक्त तुतीचीच पानं आवडतात आणि तेच खातात, बाकीचं पाला चालत नाही. देअर आर अबाउट 20 स्पेसीज ऑफ मलबेरी. मलबेरीच्या जवळपास 20 स्पेसीज आहेत. आउट ऑफ विच 4 आर कॉमनली कल्टिवेटेड. मोर्सा बेला, मोर्सा इंडिका, मोर्सा सिरिटा आणि मोर्सा लॅक्टिफोलिया. The crop yielded well 12 years, after which they are pulled down and the fresh plantation is done. एक लावलेलं झाड 12 वर्ष पाला देते. The yield of mulberry per year, एका झाडापासून 30 म्हणजे सॉरी एका हेक्टर मध्ये मलबेरीची लागवड केली असेल तर जवळपास 30 ते 40 टन पर हेक्टर पर इयर एवढा पाला भेटतो. वाला पाला, हिरवा पाला, वाळका नको. ओके. Silkworm rearing. There are 4 types of silkworm: mulberry silkworm, bombax mori, Erie silkworm, Fallacy merici, Tasser silkworm, Anthracylidea, and Muga silkworm, Anthrocyrcemia. तर आता rearing and maintenance. Fertilized moth is covered with the inverted funnel of cellulose and egg. म्हणजे पहिल्यांदा त्याची अंडी मिळतात. Allowed to be laid over a cardboard. कार्डबोर्ड मध्ये ठेवायचं. Parasite may be removed from the brushing of the egg. एग वर कुठलं बॅक्टेरिया बुरशीची ग्रोथ असेल तर ते ब्रशने साफ करायची, फाईन ब्रशनं. इन अ बांबू ट्रे और राईस हस्क इज स्प्रेड. त्याच्यावर राईस हस्क किंवा बांबू ट्रे ठेवायचा. टेंडर चॉप्ड मलबेरी, झाडाची जी पानं आहेत त्याचे बारीक 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 तुकडे करायचे. ओके. लीव्ह आर ऍडेड टू द ट्रे, ट्रेवर टाकायचं. हॅचड आउट फ्रॉम द लार्वा अँड ट्रान्सफर टू द होल. ते अंड्यातनं बाहेर आले की आळ्या पाला खायला चालू करतात. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू चेंज द लीव्ह एव्हरी 2 to 3 hours ड्युरिंग अ फर्स्ट 2 to 3 days. पहिल्यांदा दिवसातनं 1-2 वेळा पाला टाकला तरी चालतो. द ककून इज कंस्ट्रक्टेड विथ अ सिंगल रील एबल टू थ्रेड ऑफ सिल्क. असं करत 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 महिन्याभरात ते स्वतःभोवती कोश तयार करतात. ओके. द मॉथ आर अलाउड टू इमर्ज फ्रॉम द क्रोथ. द सिल्क थ्रेड इज कट. जर तुम्ही त्यांनी कोश तयार केला की त्या कोश जे आहेत ते लगेच विकायला न्यायचं, नाहीतर तो मॉथ तो कोश फाडून बाहेर पडतो आणि फाटला की ते कोण विकत घेत नाही कोश. द पुपा आर किल्ड 2 to 3 days बिफोर द इमर्जन्स ऑफ मॉथ. ओके. तर ककून आहे ना ते उकळत्या पाण्यामध्ये तेलामध्ये उकळून त्यातनं मलबेरी सिल्क काढलं जातं. द ककून रिक्वायर्ड अ फर्दर रेअरिंग अँड केप्ट सेपरेट अँड मॉथ आर अलाउड टू इमर्ज फ्रॉम देम. आता जर तुम्हाला मॉथ पासून अंडी पाहिजे असतील पुन्हा तर तुम्ही मॉथ बाहेर पडून द्यावा, तर पुन्हा अंडी घालेल. त्यानंतर प्रत्येक वेळेस अंडी विकत आणायची. त्यानंतर नेक्स्ट येतं मशरूम. आता मशरूमची भाजी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी किंवा काही जणांनी हॉटेलमध्ये खाल्ली असेल. कुत्र्याची छत्री आपण त्याला म्हणतो, तसं ते मशरूम असते. ओके. सो मशरूम इज इडिएबल फंगस विथ द ग्रेटर डायव्हर्सिटी इन अ शेप साइड. ओके. मशरूम मध्ये 2 प्रकार असतात. काही मशरूम विषारी असतात, काही मशरूम खाण्यायोग्य असतात. ओके. सो इट इज अ व्हेजिटेबल दॅट इज कल्टिवेटेड इन अ प्रोडक्शन ऑफ फार्म in a highly sanitized atmosphere, just like other vegetable. Mushroom contains 90% of the moisture with the high quality protein
मशरूम आर फेअरली गुड सोर्स ऑफ व्हायटॅमिन्स अँड कॉम्प्लेक्स बी. तर मशरूमचं कसं असतंय गणित, तर स्पॉन असतं, भाताचं जी तुसा किंवा राग असते त्याच्यावर मशरूमचं कल्चर मिळतं, ते टाकायचं, त्यात छत्रीसारखे मशरूम बाहेर पडतात. ओके, देअर आर 3 टाइप ऑफ मशरूम पॉप्युलरली कल्टिवेटेड इन इंडिया. ऑयस्टर मशरूम, पॅडी स्ट्रॉ मशरूम आणि व्हाईट बटन मशरूम. द फ्रेश पॅडी स्ट्रॉ cut into the small pieces of 3 to 5 centimeter length. बारीक बारीक तुकडे. Soak them into the water for 4 to 6 hours. ओके, 4 ते 6 तास ते पाण्यामध्ये भिजत घालायचे. लक्षामध्ये, ठीक आहे. Soak them into the water. लक्षामध्ये. त्याच्यानंतर ड्रेन आउट द एक्सेस वॉटर. 4 ते 6 तास भिजून घातल्यानंतर जे एक्सेस पाणी आहे किंवा एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं. लक्षामध्ये, जे एक्सेस पाणी आहे ते काढून टाकायचं. ओके, ठीक आहे. द टेक फ्रेश पॅडी स्ट्रॉ अँड कट इन टू द स्मॉल पीसेस. ते झालं का? त्यानंतर एक्सेस पाणी काढलं म्हणजे ड्राय स्ट्रॉ आपण ओला केला. टेक अ पॉलिथिन बॅग ऑफ 60 by 30 सेंटीमीटर साईज अँड मेक अ होल. एक बॅग घ्यायची 30 by 60 सेंटीमीटर, त्याला होल करायचे छोटे 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 सेंटर ऑफ द बॅग सच दॅट द फेस इज अपोजिट साइड. टाय द बॉटम ऑफ द बॅग. बॅगचा बॉटम टाय करायचा विथ the thread to flat into the bottom आणि त्या टांगायच्या. पॅडी स्ट्रॉ 10 सेंटीमीटर हाईट पहिल्यांदा भरायचा आणि त्यामध्ये मशरूम टाकायचा. स्पॉन लाईक वाईज प्रिपेअर्ड 4 to 5 layers. असं स्ट्रॉ टाकायचं. ऍट द लास्ट लेअर एंड अप इन द स्ट्रॉ ऑफ 10 सेंटीमीटर हाईट केप द स्पॉन रनिंग रूम म्हणजे जिथं ते वाढतं. मेंटेन द टेम्परेचर अबाउट 22 ते 28 डिग्री सेल्सिअस अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी 85 ते 90%. After 15 to 20 days, when the spawn is running, it is completely cut. Open the polythene bag and take it to the crouping room and allow it to grow for 7 days. नंतर ते बॅग मध्ये कल्चर दिसायला लागलं की त्याचं प्लास्टिक फाडायचं आणि क्रुपिंग रूम मध्ये 7 दिवस ठेवायचं. अँड हार्वेस्ट द मशरूम yield about 0.5 ते 1 kg पर बॅग. एका बॅग मधनं 0.5 ते 1 kg मशरूम एवढं मिळतं. आता ऍग्रोफॉरेस्ट्री जी आहे, ऍग्रोफॉरेस्ट्री आता कसं असतं की आपल्याकडं शेतामध्ये बांधामध्ये तुमच्याकडं काय काय म्हणजे हॉर्टिकल्चर क्रॉप असतात की ज्याच्यामध्ये भरपूर गॅप असतोय. मग त्याच्यामध्ये तुम्ही ऍग्रिकल्चर क्रॉप घेऊ शकता, त्याला म्हणलं जातं ऍग्रोफॉरेस्ट्री. ठीक आहे. किंवा बांधाच्या कडेला काय क्रॉपचं लागवड करू शकता, त्याला म्हणलं जातं ऍग्रोफॉरेस्ट्री. ऍग्रोफॉरेस्ट्री इज इम्पॉर्टंट मीटिंग फोडर fuel, small timber farmer and conserving soil and water maintenance of the soil fertility and controlling the salinity and waterlogging, positively environment impact and alternative land use system for marginal and degraded land. आता हे लक्षात ठेवा. ऍग्री सिल्व्हिकल्चर त्यामध्ये येतं क्रॉप आणि ट्रीज. ओके, ऍग्री हॉर्टिकल्चर त्यामध्ये येतं क्रॉप आणि फ्रूट ट्रीज. सिल्व्ही पाश्चर ज्यामध्ये ट्रीज आणि झाडांची लागवड किंवा अॅनिमल्स. ऍग्री हॉर्टी सिल्व्हिकल्चर त्यामध्ये क्रॉप आणि फ्रूट ट्रीज आणि मल्टी येतं. ओके, हायटेड प्लांट लावायचे पॉश्चर. ओके, ऍग्रेसिव्ह पॉश्चर, क्रॉप ट्रीज पॉश्चर. ओके, होमोस्टेटेड ऍग्रोफॉरेस्ट्री, मल्टिपल कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस कंपोनंट. सिल्व्ही ऍपिकल्चर याच्यामध्ये ट्री आणि हॉनी बी मिक्स केलं जातं म्हणजे मधमाक्षिका पालन. ऍग्री पिसिका सिल्व्हिकल्चर क्रॉप आणि त्या जंगलामध्ये मासे पण सोडले जातात. पीसी सिल्व्हिकल्चर फिश आणि एमटीएसपी. ओके, तर मल्टिपल प्लांटिंग ट्रीज. मल्टिपल पीटीएम म्हणजे मल्टिपल उंच वाढणारी झाडं, ह्याला म्हणायचं ऍग्रोफॉरेस्ट्री. आता राहिलं बायोगॅस. आता पोरांनो बायोगॅस आहे. ओके, तर बायोगॅस सगळ्यांनी बघितलं असेल. तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मॅडम ज्या आहेत तुम्हाला बायोगॅस डिटेलमध्ये शिकवतील बायोगॅसचे प्रकार. तर बायोगॅस मध्ये काय नसतं, एक खाली टाकी असते. ओके, एका बाजूने शेण स्लरी भरायची, ते कुजते, त्यातनं गॅस तयार होतो. तो गॅस पाईपलाईन आपल्या घरात न्यायचा आणि त्याच्यावर कुकिंग करायचं आणि जी स्लरी त्यातनं ज्या टँक मधनं दुसऱ्या बाजूने बाहेर पडते ती शेतामध्ये वापरायची. त्याला म्हणलं जातं बायोगॅस. तर बायोगॅस हा खूप अतिशय सोपं आणि एक सिंपल स्ट्रक्चर किंवा एक कन्स्ट्रक्शन असते. ओके, 1 मिनिट मी तुम्हाला अॅनोटेशन करून दाखवतो. नाही करता येणार, माझा माऊथ चालू नाहीये. ओके, तर बायोगॅस प्लांट पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर अशा रीतीनं आपलं जे आपलं लेक्चर आहे ते शिकवून संपलेलं आहे. ओके, कोणाला काय शंका असते तर विचारा. मी आणि व्हिडिओ ऑन ठेवा. तुम्हाला मी सेरिकल्चर ऍपिकल्चर व्हिडिओ ऑन ठेवा.
सेरिकल्चर, ऍपिकल्चर, पोल्ट्री, पिगरी चे युट्यूबवर भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत विद्यार्थ्यांनो. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले तरी सुद्धा तुम्हाला भरपूर नॉलेज भेटू शकतं. त्यामुळे युट्यूबवर जावा. युट्यूबवर तुम्ही सेरिकल्चर, ऍपिकल्चर, पोल्ट्री, गांडूळ खत, पॉली हाऊस, यू विल गेट ऑल द थेरॉटिकल नॉलेज. मराठीमध्ये खूप छान छान आणि छोटे छोटे व्हिडिओ अवेलेबल आहेत. मी तुम्हाला गांडूळ खताचा एक व्हिडिओ पाठवतो. ओके, आपल्याला गांडूळ खत पण शिकवायचं आहे. ठीक आहे, तर तो व्हिडिओ बघा, खूप चांगला आणि खूप छान नॉलेज भेटते. सो ऑलवेज यूज द इंटरनेट.